नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी मित्रांनो चांगली एक जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलोय. ही जी वॅकन्सी असणार मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत वॅकन्सी असणार आहे. पालघरसाठी भरती असणार आहे मित्रांनो. NHF तर्फे नॅशनल हेल्थ मिशन महाराष्ट्रातर्फे वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र. ओके. पालघर करता ही भरती असणार आहे. एकूण इथं तुम्हाला पदाबद्दल बोलायला गेले मित्रांनो, विशेष तज्ञ आणि अतिविशेष तज्ञसाठी वॅकन्सी असणार आहे. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. पालघर आपलं जॉब ठिकाण असणार आहे मित्रांनो. आणि आपल्याला ऑफलाईन पद्धतीने इथं अर्ज अर्ज पाठवायचा आहे मित्रांनो त्यांच्या पत्त्यावर. तर अर्जाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणती कोणती वॅकन्सी असणार आहे, कोण कोण इथं अप्लाय करू शकतो, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माहितीमध्ये देणार आहे मित्रांनो. तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर मित्रांनो. चला तर सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आता PDF ओपन केलेली आहे. जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी पालघर, आरोग्य विभाग जिल्हा परिषद पालघरसाठी भरती असणार मित्रांनो. नॅशनल हेल्थ मिशन डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जिल्हा परिषद पालघरसाठी मित्रांनो. ओके. यांच्यासाठी भरती जाहीर झालेली मित्रांनो. ओके. जाहिरातच्या सूचना वगैरे दिलेल्या आहेत, आपण ते पण इथं बघणार आहोत. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य सोसायटी मार्फत कटांतरी पद्धत असणाऱ्या मित्रांनो विशेष तज्ञ अतिविशेष तज्ञ या पदाची थेट मुलाखत नवीन जिल्हा परिषद इमारत भोईसर रोड कोडगाव माननीय मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांच्या दालनात 14/1/2025 रोजी 3 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही इथं बघू शकता 14/1/2025 ला तुमच्या इथं इंटरव्ह्यू कंडक्ट होणार आहे. दुपारी 3 वाजेला इथं घेणार आहे मित्रांनो ते. ओके. लक्षात असू द्यायचं. इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्र व छायांकित प्रतीसह आपले छाननी करता नवीन जिल्हा परिषद इमारत बोईसर रोड कोडगाव खोली क्रमांक 113 व 14 पहिला मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे 14/1/2025 रोजी 12 वाजेपर्यंत आपल्याला उपस्थित राहायचे मित्रांनो. ओके. तर तुम्हाला इथं जो फॉर्म आहे मित्रांनो आपल्या पद्धतीने फॉर्म असणार आहे. तो आपल्याला तुम्हाला मी दाखवणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी आपल्याला इथे ऍड्रेसवर जायचं आहे इंटरव्ह्यूसाठी. ओके. आपण ते पर्यंत खाली बघणार आहोत मित्रांनो कशा कशा पद्धतीने असणार आहे. आता त्याच्यानंतर मित्रांनो कटांतरी पदासाठी भरतीची जाहिरात वगैरे दिलेली आहे. तक्ता क्रमांक 1 मध्ये आपण बघूया इथं पदांची नावं दिलेली आहे, अनुक्रमांक दिलेले आहे इथं. त्याच्यानंतर मित्रांनो कार्यक्रमाचे नाव, रिक्त पदांची संख्या किती असणार आहे, नियुक्तीचे ठिकाण आपलं कोणतं असणार आहे, शैक्षणिक अर्हता व आपल्याला वेतन किती असणार आहे. आता इथं जे मित्रांनो कार्डिओलॉजिस्टसाठी वॅकन्सी असणार आहे इथं. हे तुमच्या कार्यक्रमाचं ठिकाण असणार आहे. NPCG CS साठी इथे एक वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. CS ऑफिस पालघरसाठी आपलं नोकरी ठिकाण असणार आहे. DM कार्डिओलॉजीसाठी आपल्याला इथं घेणार आहे मित्रांनो ते. ओके. 1,25,000 आपल्याला सॅलरी इथं बघण्यात मिळते मित्रांनो. ओके. तर मित्रांनो इथं आता बघू शकता इथं त्याच्यानंतर आल्यानंतर आपण त्याच्यानंतर मित्रांनो 2 नंबरला पेडियाट्रिशियनसाठी वॅकन्सी असणार आहे. इथं जे आपल्याला काय इथं आपल्या कार्यक्रमाचं नाव जे असणार आहे IPHS साठी असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर इथं SNCU NBSU साठी असणार आहे मित्रांनो. इथं 8 वॅकन्सी आपल्याला बघायला मिळतात. 8 वॅकन्सी तुम्हाला बघू शकता कोणत्या कोणत्या ठिकाणी असणार आहे हे तुम्हाला बघून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 वॅकन्सी बघायला मिळतात. आपल्याला इथं शैक्षणिक अर्थ असणार आहे. MD वाले इथं अप्लाय करू शकतो. त्यानंतर आपल्याला DTS आणि DNB वाले अप्लाय करू शकता. ओके. इथं सॅलरी तुम्हाला 75,000 असणार आहे. जे पण मी तुम्हाला इथं खालीपर्यंत सांगणार आहे मित्रांनो सगळ्यांसाठी. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आता 3 नंबरला आपण बघून घेऊया आता. त्याच्यानंतर मित्रांनो साठी वॅकन्सी असणार आहे इथं. IPHS साठी इथं आपले असणार आहे कार्यक्रमाचं नाव. इथे एकूण 4 वॅकन्सी असणार आहे. इथं बघू शकता 4 वॅकन्सी दिलेल्या आहे इथं सगळ्यांसाठी. इथे MD वाले, DA वाले, DNB वाले अप्लाय करतो. यांना पण 75,000 सॅलरी असणार आहे मित्रांनो. त्यानंतर गायनोलॉजीसाठी इथं वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. इथं पण आपल्याला सेम असणार आहे आपल्या कार्यक्रमाचं ठिकाण. इथं 4 वॅकन्सी. ओके. अशा पद्धतीने. आणि इथं पण MD, MS, गायनोलॉजिस्ट आणि DOG त्याच्यानंतर DNB वाले अप्लाय करू त्यांना पण 75,000 रुपये सॅलरी तर मिळणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण आता 5 नंबरला. सॉरी. त्याच्यानंतर मित्रांनो फिजिशियनसाठी वॅकन्सी असणार आहे. तुमच्या कार्यक्रमाचं ठिकाण वगैरे दिलेलं आहे इथं. 3 ठिकाणी असणार आहे कार्यक्रमाचं ठिकाण. प्रत्येक ठिकाणी इथे एक एक वॅकन्सी आपल्याला असणार आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही इथं. जसं की पालघर, जलवार त्याच्यानंतर पालघरसाठी असे MD, मेडिसिन आणि DNB वाले अप्लाय करतो. यांना पण 75,000 रुपये सॅलरी असणार आहे मित्रांनो. ओके.
त्याच्यानंतर मित्रांनो सायकॅट्रिस्टसाठी वॅकन्सी असणार आहे. इथं पण IPHS वाले अप्लाय होतं. एक वॅकन्सी इथं बघायला मिळते तुम्हाला डहाणूसाठी असणार आहे. इथे MD वाले सायकॅट्रिस्ट वाले अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर DPM वाले आणि DNP वाले अप्लाय करू शकतात. यांना पण 75,000 सॅलरी असणार आहे मित्रांनो. आता तक्ता क्रमांक आपण इथं 2 बघणार आहोत आणि 3 बघणार आहोत मित्रांनो का. ओके. यामध्ये मित्रांनो 1 नंबरला जे पोस्ट आहे पिरियडिशनसाठी असणार आहे, एक वॅकन्सी असणार आहे. इथं आपल्याला क्वालिफिकेशन असणार आहे मित्रांनो. MD वाली इथं DCH वाले आणि DNP वाले अप्लाय करू शकता. ओके. यांना सॅलरी असणार आहे मित्रांनो ₹300 पर कॉन्ट्रीब्युशन असणार आहे मित्रांनो. ओके. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तर सॅलरी वगैरे पण यांना पण सेम असेल ₹75,000 जास्त. फिजिशियनसाठी पण एक वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. MD मेडिसिन DNP वाले आणि गायनोलॉजीसाठी एक वॅकन्सी MD MS गायनोलॉजिस्ट आणि DGO आणि DMB साठी मित्रांनो. ओके. 3 नंबरला जाऊया मित्रांनो आपण आता. स्पेशलिस्ट आपल्याला OBGY साठी गायनोलॉजीसाठी वॅकन्सी असणार आहे इथं 2. ओके. तर इथं 2 वॅकन्सी 2 ठिकाणी असणार आहे आपल्याला. इथं पण आपल्याला MD MS गायनोलॉजी DGO DNB वाले अप्लाय करू शकतात. 75,000 सॅलरी असणार यांना पण. पिरियडिशनसाठी इथं पण 2 वॅकन्सी आपल्याला बघण्यात मिळते मित्रांनो. MD वाले DCH वाले DNB वाले अप्लाय करू शकतात. यांना पण 75,000 सॅलरी असणार मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो अटी व शर्ती खालीलप्रमाणे 1, 2, 3 साठी इथं दिलेली आहे. थेट मुलाखतीच असणार आहे मित्रांनो. तुमची निवड प्रक्रिया तज्ज्ञ विषय तज्ज्ञ ही पदे थेट मुलाखतीत घेऊन भरण्याकरिता खालील गुणवांकन पद्धतीने अवलंब करण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेले. सब्जेक्ट आपल्याला नॉलेज असलं पाहिजे. याला 10 मार्क असणार आहे. त्याच्यानंतर रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 मार्क, लीडरशिप क्वालिफायसाठी 10 मार्क्स, ॲडमिनिस्ट्रेशन ॲबिलिटीजसाठी 10 मार्क्स आणि एक्सपिरियन्सचे 10 मार्क अशा पद्धतीने असणार. इथं आपल्याला जे मित्रांनो 10 क्वेश्चन असणार आहे, तर मार्क्स असणार ते बघायचं आहे. ओके. तर गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स आपल्याला 2 मार्क्स असणार आहे 1 इयरसाठी जर केलं असेल आणि आपल्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये केलं असेल 1 वर्षासाठी एक्सपिरियन्स 1 मार्क आपल्याला भेटणार आहे मित्रांनो. ओके. आता मित्रांनो आता पुढे जाऊया आपण आता याच्यामध्ये. इथे जे लिहिलेलं होतं ना तज्ज्ञ विशेष तज्ज्ञ या पदाकरिता थेट मुलाखत 14/1/2025 रोजी दुपारी 3 वाजता आपली होणार असल्यामुळे मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद पालघर दालनात आयोजित करण्यात आलेले आहे. तरी उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह नवीन जिल्हा परिषद इमारत बोईसर रोड कोडगाव 113 114 पहिला मजला आपला खोली क्रमांक असणारे पहिल्या मजल्यावर राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे उपस्थित राहावे. त्याच्यानंतर मित्रांनो तज्ज्ञ विशेषज्ञ या पदाकरिता परिपूर्तता होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या मंगळवारी थेट मुलाखत घेण्यात येईल. तसेच सदर दिवशी शासकीय सुट्टी असल्याने 2ऱ्या दिवशी मुलाखत घेण्यात येईल मित्रांनो. आता बघू शकता जर तोपर्यंत त्यांना इथं पूर्ण इथं मिळणार नाही तोपर्यंत त्यांची इंटरव्ह्यू चालूच असणार मित्रांनो. जसं की तुम्ही बघू शकता परिपूर्णता इथं पदे भरली जात नाही तोपर्यंत महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या मंगळवारी बघू शकता महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या मंगळवारी आपल्याला इथं इंटरव्ह्यू होणार आहे मित्रांनो. ओके. तुम्हाला लक्षात द्यायचे सदर पदे राज्य शासनाची नियमित पदे नसून निवड कटांत्री स्वरूपाची पदे आहेत. सदर पदावर कायमचा हक्क राहणार नाही. तसेच या पदांसाठी शासनाने सेवा नियम लागू नाही. तसेच आपल्याला अर्जदाराला शासकीय सेवेत सामावून घेणे किंवा शासनामार्फत सेवा संरक्षण किंवा त्या संबंधित दावा करण्याचा अधिकार राहणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. ओके. तर कटांत्री भरती असणार मित्रांनो. ओके. राष्ट्रीय आरोग्य अभियान मधून कोणत्याही संस्थावरून एखाद्या कर्मचाऱ्यांच्या अकार्यक्षमता व अनियमितीच्या कारणामुळे सेवा समाप्त करण्यात आल्या असतील तर त्या कर्मचाऱ्यांच्या यापुढे राष्ट्रीय आरोग्य अभियानानंतर कोणत्याही पदाकरिता विचार केला जाणार नाही. अर्जदार संबंधित पदासाठी शासकीय व मानसिकदृष्ट्या सक्षम असावा. अर्जदार विरुद्ध कोणत्याही प्रकारची फौजदारी गुन्हा दाखल नसावा. ओके. उपरोक्त पदांपैकी तांत्रिक पदांकरिता तस्मै कौन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन तसेच नूतनीकरण प्रमाणपत्र व कौन्सिलिंगचे रजिस्ट्रेशन अर्ज त्याच्यानंतर मित्रांनो सादर केलेबाबतची पावती अर्जासोबत आपल्याला सादर करणे बंधनकारक राहील. तसेच आपल्याला कौन्सिलकडील नोंदणीबाबत अथवा इतर कोणत्याही कागदपत्रांची असलेली वैधता ही चालू कालावधी असावी. तथापि अवैध प्रमाणपत्र उमेदवारांना भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवले जाईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. आता मित्रांनो निवड झालेल्या इथं आता उमेदवारांना कागदपत्र अटी मान्य असल्याबाबत ₹100 बॉन्ड पेपर आपल्याला इथं लिहून द्यायचे करारनामा विरुद्ध. ओके. 2 पेक्षा अधिक यात मुलं असणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय आरोग्य अभियान कटांत्री पदावर यापुढे
निवड करण्यात येणार नाही. 2 पेक्षा जास्त मुलं ज्यांना असतील त्यांच्यासाठी याकरिता लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आपल्याला इथे लागणार आहे मित्रांनो. ओके. त्यानंतर मित्रांनो सविस्तर जाहिरात पात्र उमेदवारांसाठी यादी, निवड, प्रतीक्षा यादी व पदभरती प्रक्रियेबाबत सर्व माहिती आपल्याला यांच्या वेबसाईटवर मिळणार आहे. जिल्हा परिषद झेडपी-पालघर.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल मित्रांनो. आपल्याला हे बघत राहायचंय. कुठल्याही स्वतंत्र पत्रव्यवहार होणार नाही. नियुक्ती आदेश देण्यापूर्वी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांची सर्व मूळ कागदपत्र निवड समिती मार्फत करून सादर करण्यात आलेले कागदपत्रे चुकीची आढळल्यास उमेदवारास प्रक्रियेतून बाद केल्यात हे मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो तक्ता क्रमांक 2 मध्ये जे विषय सांगितलं त्यांनी टेलिमेडिसिनसाठी हवा अंतर्गत तज्ज्ञ विशेषज्ञ अधिकारी पदे मंजूर असून त्यांना रुग्ण तपासणी करण्यासाठी प्रति रुग्ण 300 रुपये मानधन देण्यात येईल. तर यांना इथं पगार नसणार आहे मित्रांनो. यांना फक्त इथं प्रति रुग्ण 300 रुपये भेटणार आहे. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथं नवसंजीवनी योजना अंतर्गत प्रत्येक तालुक्यातील जव्हार, मोखाडा, त्याच्यानंतर स्त्रीरोग तज्ज्ञ एक, बालविकास तज्ज्ञ एक मंजूर पदे आहेत. सदर 6 पदे महिन्याकरिता मंजूर असून विशेष तज्ज्ञांसाठी 75,000 प्रति महिना एवढी मानधन असणार मित्रांनो असं सांगण्यात आलेलं आहे इथं. ओके. तर सर्व पदांकरिता सामान्य सूचना दिलेल्या आहे. खालील प्रमाणे आपल्याला आवश्यक मूळ कागदपत्रे साक्षांकित असलेले छायांकित प्रतांसोबत आपल्या सोबत जोडाव्यात. म्हणजे आपल्याला सेल्फ शीट झेरॉक्स कॉपी पाहिजे, ओरिजिनल डॉक्युमेंट पाहिजे आपल्याकडे. शैक्षणिक अर्हतेची बाबतीत सर्व वर्षाची प्रमाणपत्र, गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, शासकीय व निमशासकीय संस्थेमध्ये आपल्याला कामाचा अनुभवाचं प्रमाणपत्र, उमेदवारांच्या नावात बदल असलेले त्याचं शासनाचे राजपत्र, त्यानंतर पासपोर्ट आकाराचा एक फोटो व आधार कार्ड, पॅन कार्ड इतर आवश्यक कागदपत्रे लागणार आहे. जे पण असतील आपले ॲडिशनल ते पण घेऊन जायचे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो आदिवासी बहुल जिल्ह्यातील आरक्षणातील पदे भरण्याबाबत कार्यवाही करता सुधारित सूचना व प्राप्त नसलेल्या रिक्त पदांचे सर्वांगनिहाय विगतवारी दर्शविण्यात आलेली आहे. तथापि सर्व संवर्गातील इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. बिंदुमानवातील बाबत सुधारित व सूचना प्राप्त झाल्यानंतर त्यांचे अधिक राहून नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येतील. यांची नोंद घ्यावी असं सांगण्यात आलेले आहे. तसेच पद व पदांच्या संख्येत आवश्यकतेनुसार बदल होऊ शकतो. याबाबत सर्व अधिकार अध्यक्ष समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना राखून ठेवलेले आहे. सबब आपल्याला विशेष तज्ज्ञ, अतिविशेष तज्ज्ञ या पदांची थेट मुलाखत नवीन जिल्हा परिषद इमारत बोईसर रोड कोडगाव मुख्य कार्यालय अधिकारी जिल्हा परिषद पालघर यांचे दालन 14/1/2025 रोजी सकाळी 3 वाजता आपल्याला दुपारी 3 वाजेच्या आयोजित करण्यात आलेला आहे. इच्छुक उमेदवारांनी कागदपत्रासह छायांकित प्रत छाननी करता सगळे जिल्हा परिषद इमारत बोईसर रोड कोडगाव या ठिकाणी खोली क्रमांक 113-14 मध्ये आपल्याला उपस्थित राहायचे 14/1/2025 दुपारी 12 वाजेपर्यंत. ओके. तर कागदपत्र तपासण्यासाठी 3 वाजता तुमचा इंटरव्ह्यू कंडक्ट होणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो तसेच पदांसाठी परिपूर्तता होईपर्यंत प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या व 4थ्या मंगळवारी थेट मुलाखत घेण्यात येईल. सदर दिवशी शासकीय सुट्टी असल्यास आपल्याला दुसऱ्या दिवशी मुलाखत घेण्यात येईल मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ओके. तर अशा पद्धतीने असणार आहे. तुम्हाला कोणताही फॉर्म वगैरे भरायचा नाही. फक्त आपले सगळे डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे आहे. कुठे आपल्याला या ॲड्रेसवर जायचं इथे इंटरव्ह्यू देऊ शकता तुम्ही. तुम्हाला जर 14 तारखेला नाही जमलं जायला तर तुम्ही दुसऱ्या व 4थ्या मंगळवारी पण इथं जाऊ शकता. तोपर्यंत पदे कधी भरले गेले तर तुम्हाला चान्सेस भेटणार नाही. पण आता 14 तारखेला इंटरव्ह्यू असल्यामुळे तुम्ही 14 तारखेला इथं जाऊ शकता आणि आपला इंटरव्ह्यू तर देऊ शकता मित्रांनो. ज्या पोस्टिंगसाठी असेल त्या गोष्टींसाठी. ओके. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट वगैरे असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. कोणत्या वर्षा परीक्षा नाही आहे, कुठं फॉर्म भरायचा पण नाही आहे, तिथं जायचं आहे ऑफलाईन पद्धतीने आपल्याला फॉर्म भरून घ्यायचा त्यांच्याकडूनच घेऊन तिथूनच काय असणार आहे इंटरव्ह्यूच्या टायमाला आणि करून घ्यायचे आपलं सगळं कामं. ओके. अशा पद्धतीची छोटीशी माहिती होती मित्रांनो ही. नक्कीच तुम्हाला आवडलेली असेल. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. त्याच्यानंतर काही तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं असेल तुम्हाला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुप आम्हाला मेसेज करू शकता. तुमच्यासाठी तुम्ही ओपन ठेवलेलं आहे माझ्याशी चॅटिंग करण्यासाठी. ओके. मेसेज बॉक्स आणि त्याच्यानंतर मित्रांनो टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल मित्रांनो. ओके. पीडीएफची फाईल मित्रांनो तुम्हाला टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप पण मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड पण करू शकता मित्रांनो. ओके. आणि जास्तीत जास्त मित्रपरांना शेअर करायचा व्हिडिओ ज्यांच्याकडे डॉक्टर वगैरे असतील काही MD वगैरे BHMS वाले त्यांच्या सगळ्यांसाठी शेअर करा व्हिडिओ डॉक्टर लोकांना. काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि त्यानंतर चॅनलला पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन येत असतो आपल्या चॅनलवर मित्रांनो. ओके. तर मित्रांनो अशीच नवीन जॉब